मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे। सर्वांनाच म्हणजे अगदी जगभरात महाराजांचा इतिहास खूप प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळणारी गोष्ट म्हणजे महाराज किती एकनिष्ठ आणि किती संस्कारिक होते हे आपल्याला पाहायला मिळते आणि हे महाराजांकडून शिकायला सुद्धा मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अशीच एक लाजिरवाणी गोष्ट घडली। जे स्वतःला मावळे म्हणून समजून घेतात त्यांच्या चेहऱ्याला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे। आपल्या महाराजांची कीर्ती जगभरात प्रसिद्ध आहे। हीच कीर्ती बघून विदेशातील लोक महाराजांचे गड किल्ले गडकोट पाहण्यासाठी किंवा महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी आपल्या स्वराज्यात येतात। त्यातीलच काही विदेशी महाराजांच्या गडकोटांना महाराजांच्या स्वराज्याला भेट देऊन जातात आणि महाराजांचे गुणगान करतात। अशातच एक घटना म्हणजे आपण सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहत आहोत। ही घटना आपल्यासाठी अभिमानास्पद नसून ही घटना लज्जास्पद आहे। चला बघूया त्या घटनेबद्दलची थोडक्यात माहिती। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, सिंहगडावर झालेला विदेशी पर्यटकाचा अपमान आणि आपल्या स्वाभिमानाला लागलेली एक ठेच। सिंहगड म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राणप्रिय गड। हा फक्त दगडमातीचा एक किल्ला नाही तर आपल्या अस्मितेचं ज्वलनीय जिवंत पुरावा आहे। इथल्या प्रत्येक दगडात इतिहासाचे घणाघणीत सूर गुंजतात आणि स्वाभिमानाचा ज्वालामुखी सतत दगदगत असतो। परंतु अलीकडे या गडावर एक घडलेली अत्यंत लाजस्पद घटना म्हणजे शिवप्रेमींच्या मनाला अत्यंत वेदना देऊन गेलेली आहे। एक परदेशी पर्यटक अति उत्साहाने आदरभावाने हा पवित्र गड पाहण्यासाठी आला होता। त्याला आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची खूप प्रामाणिक इच्छा होती। पण काही निर्लज्ज, मूर्ख आणि संस्कारहीन टुकार तरुणांनी त्या पर्यटकाच्या साध्या भोळ्या मराठी अज्ञानाचा फायदा घेत अश्लील शब्द शिकवले आणि ते त्यांच्याकडून उच्चारूनही सुद्धा घेतले। हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला व त्याचा असुरी आनंद घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला। केवळ काही लाईक कमेंटसाठी व स्वस्तातील प्रसिद्धी मिळवण्यासाठी या संस्कारहीन अवलादीने आपली मान शर्मेने खाली घातली आहे। हा व्हिडिओ पाहून हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात संतापाची लाट उसळली आहे। कारण त्या पर्यटकाच्या चेहऱ्यावरचं निष्पाप हास्य, त्याचा विश्वास या सगळ्याची अशी नीच वर्ताने मोडतोड केली गेली। हा केवळ एका परदेशी व्यक्तीचा नव्हे तर आपल्या संस्कृतीचा, गडाचा आणि आपल्या स्वाभिमानाचा आणि सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे हा साक्षात आपल्या महाराजांच्या बलिदानाचा अपमान आहे। सिंहगड हे केवळ दगडाच्या भिंतीने रचलेले बांधकाम नसून तो आपल्या इतिहासाचा, रक्ताचा आणि आत्म्याचा एक पवित्र अवयव आहे। त्या जागेचा अपमान करणारे लोक कचऱ्यापेक्षाही किळसवाणी आहेत। त्या मूर्ख मुलांना लाज वाटायला पाहिजे होती की तिथे आपल्या महाराजांनी आणीबाणी असंख्य मावळ्यांनी रक्त सांडले आहे। तिथे या घाणेरड्या मुलांनी आपल्या किसळवाण्या शब्दांनी वातावरणच गढून कलंकित केलं। हा अपमान फक्त वेदना देणारा नाही तर अक्षरशः लाज आणणारा आहे। त्या विदेशी पर्यटकाला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातर्फे क्षमा मागू इच्छितो। त्याच्या किंवा त्याच्या देशातून भविष्यात आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांच्या मनात आपल्या संस्कृतीबद्दल निर्माण झालेले नकारात्मक छायांना दूर करण्यासाठी जबाबदारी आता आपली आहे आणि इथून पुढे सर्वांनी काळजी घ्यायला हवी की गड किल्ल्यावर असा कोणी हुडदंग घालण्याचा प्रयत्न जर केला तर त्यांना तिथून अडवून सामूहिक चोप द्यायला हवा, शोधून पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवे, जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडणार नाही आणि या बेवारस संस्कारहीन अवलादींना पाप बसेल। या लाजिरवाणी कृत्याबद्दल दोषीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी तमाम शिवप्रेमींची आहे। मित्रांनो, तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।